नमस्कार, आवाज़ इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र के सोलापुर ग्राम देवता श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर की यात्रा की आज से शुरुआत हो रही है। आज ये यात्रा हिरे हब्बू वाड़ा से 7 नंदी ध्वजों की शोभा यात्रा के साथ शुरू की गई है। इस यात्रा का धार्मिक अनुष्ठान लगभग 5 दिनों तक किया जाता है। इस दौरान श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर भगवान की बताई गई सभी धार्मिक बातों का पालन करना पड़ता है। सोलापुर में ये यात्रा देखते ही बनती है। इस यात्रा के दौरान आज नंदी ध्वज जुलूस निकाला गया। साथ ही 68 लिंगों का तेलाभिषेक कर उसकी परिक्रमा की जाती है। इस यात्रा में बड़ी संख्या में श्रद्धालु शामिल हो रहे हैं। मला असं वाटतं मूळ आपल्याला पाळणं महत्त्वाचं आहे। आज सगळे लोक ह्या यात्रेत गड्ड्यात सामील होतात आणि आज योगायोग असा आहे की आज हुतात्मा दिन पण आहे आणि 4 हुतात्म्यांना आता मी श्रद्धांजली काही थोड्या वेळात वाहणारच आहोत। ते 4 हुतात्म्यांनी कधी जातपात धर्म पाळली नाही, सोलापूरनी या देशाने कधी ते पाळलं नाही आहे। सगळेजण तल्लीन होतात। अक्षता सोहळा असेल, पूजा असेल आणि आज त्याच्यातच आपण एक प्रकारे कुठेतरी मला असं तर देव आपल्याला नेहमी संदेश देत असतो की सगळेजण एक होऊन मला साजरं करा, पण आपणच कुठेतरी विभागणी करत असतो। ह्या गोष्टीची खंत वाटते, पण जणू आज आपण सगळ्यांना मी मनापासून संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण मनातून पण आणि ओठावर पण तेच येणं गरजेचं आहे। सगळ्यांना मनापासून अक्षता सोहळा आणि संक्रांतीच्या मनात मी कधी काही मागत नाही। माझ्या मनात नेहमी कृतज्ञतेची भावना असते। सिद्धरामेश्वर आमच्या गावाचा देव आहे, सोलापूर शहराचा देव आहे आणि त्यांनी खूप भरभरून सोलापूरला पाणी द्यावं, सोलापूरचे शेतकरी जे आहेत त्यांना पीक विमा वेळेवर मिळावा, भरभरीतीचं आयुष्य सिद्धरामेश्वरा तू आम्हा सगळ्यांना आमच्या लोकांना दे अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते। खूप अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। पोलिसांना खूप मोठ्या प्रमाणात दबाव दिसून येतोय। बीडचा विषय असेल, परभणीचा विषय असेल, अगदी आपल्या सोलापुरात परवा जी घटना घडली, ज्या दहशतीत राहत आहेत त्याचा मी निषेध करते आणि कुठेतरी सत्ताधारी यांना कायदा सुव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही आहे। त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि त्याच्यातच ते हपापलेले दिसत आहेत। आज योजना पण ज्या अनाऊन्स केल्या त्या पण आता कुठेतरी बंद होण्याचं एक षडयंत्र आपल्याला सरकारकडून